मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षाराणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर लेकी बरोबर चालली गाडीवर फिरायला. कुठं कुठं नेते बघूया फिरायला आता लेक माझी. तुला स्टार्टच होणार नाही ती गाडी. वो मेरी गाडी है, वो मेरे को मालूम है. गाडी तिचीच आहे, पण त्या गाडीला खोडी काय आहेत मला माहितीच ना. अरे झाली की. नहीं बाबा, हम किसी को हल्का नहीं समझते. वो गलती हम बिल्कुल नहीं करते. आम्ही कोणाला सुद्धा हलकं समजत नाही बाबा, आम्ही सगळ्यांना घाबरून असतोय. हा 3 वाजले का 4? तुला पप्पा सारखं 5 वाजतील. तुला पप्पा सारखं जास्त बोलायची सवय लागली की मग मी यायचीच नाही म्हणून जा. तर मंडळी आलेलो गावातनं जाऊन. पोरीसोबत गेली होती गावात, तिचं काम होतं गावच्या शाळेमध्ये. आणि मला इथं सोडलं रोडला तिने, आणि ती गेली करमाळ्याला. तर म्हणलं जावाई चालत चालत जाते माझी मी. इथून काय लई लांब नाही, आमचं घर जवळच आहे. हा आमचा मळा ह्या चिंचेच्या झाडाजवळ. ही मोठं झाड आहे ते चिंचेचं झाड आहे ते, आणि तिथं आमचा मळा. बांधावर चिंच आहे ते, म्हणजे लोकांच्या रानात आहे पण आमच्या बांधावर आहे. आणि मग म्हणलं जातो इथून, मी जाते घरी. तर गावात शाळेत काम होतं तिचं म्हणून गेलो होतो. आणि जेवल्या जेवल्या गेलेली असलं जीवावर आले ना. एवढी इडली खाल्ली होती आज झावऱ्यासारखी. खूप दिवसांनी खाल्ली आणि सुंदर झाली होती एकदम. चटणी बिटणी एकदम मस्त, सांगताना पण तोंडाला पाणी येते. तर चौधरी साहेब ओरडत होते, आता म्हणतात घर बीर उघडंच ठेवून गेलायत. तर ते घर उघडं ठेवायचं कारण काय, घरात शेरू झोपला होता. त्याला जर उठवलं असताना बाहेर काढायला तर माझ्या मागं लागला असता तो. हा सावलीला आल्यावर बरं वाटतंय, लय ऊन लागते बाबा बेकार. तर जाऊ घरी गेल्यावर घरी जाऊन भेटू. आता दम लागतो चालत चालत बोलायला मला. तर व्हिडिओ एडिट करता करता मग अशी आली ना गावातून, थोडा वेळ लोळत पडली. व्हिडिओ एडिट करावं म्हणलं, आणि जी झोप लागली ती आत्ता मला जाग आली. जांभळे तिथं ते अजून बी. व्हिडिओ एडिट करायचा राहिला, सगळंच राहिलं. चौधरी साहेब गेलेत करमाळ्याला. त्यांना करमाळ्याला जायचं होतं म्हणूनच फोन करत होते, लवकर या लवकर या. आणि गेलेत करमाळ्याला. बापलेक दोघं गेलेत. ती गेली स्वतः पहिली, आणि नंतर चौधरी साहेब गेलेत. दोघं वेगळ्या वेगळ्या कामासाठी गेलेले. तर चला आता गायांची वैरण माझ्याच गळ्यात आली. अरे आले 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 आले. गाया ओरडले की ओळखायचं मालक आले. मी म्हणते ह्या का ओरडायला लागले एकाएकीत. सांभाळायचं मालकीनी आणि ओरडायचं मालकाला बघून. टाकलं गाव बनवायला का? रजिस्टर नंबर तो. मग दादाला नाही फोन केला तुम्ही? फोन बंद आहे त्याचा. मी बघू का लावून? मग ह्याला तरी करायचं ना, संतोषला घरी. संतोष पुण्याला आहे.
तर चला मंडळी, दिरच बाटलीवाला तर काय करायचं. माझा फोटो सुद्धा काढून गरम लाल जरी झालं ते अरे पण शेतोर होईस तो गार होईना काय होईन. मशीन आणा सांगतो राजा आता. अरे पण ते पाईपात साकिटात पाईप पॅक करायचंय का? मी म्हणते सकाळपासून ह्यांना काय करायचंय मला मिळच कळना. नाही उरलंय म्हणले नाही सुरूच नाही. काय डोक्यावरून हात किती घाण झालंय बघ. शी गेला ग बिचारा, तुला डोक्यावरून नुसता हात फिरवणं झालं नाही त्याच्या. तो फिरवल्यावरतीच गेलाय तो. लय माणूस घाणी तू खरंच. माझ्याजवळ किती लाडात येतो माहिती का. बघ आलं ग सोनं आलं. झालं का काम तुझं? नाही झालं. बिस्किट आणली होती ना गं. हायत वर अडकवली बघ पिशवी, नाही तर मांडणी जवळ असेल खाली. अगं लाईट गेली ना. अरे यार, मग आणायचं तुला चिकन. मोबाईल चार्जिंगला लावायचं विसरली. कसं परत करा. कॅमेरा बंद होता हो माझा. परत करा. हा मला नाही आवडत बघा पप्पा तसं. मीच असं तर पण मी आणलं नसतं. कसं ग मम्मी, तिथे एवढी माणसं उभी असतात. मग काय पोरी सोरींनी कुठं जायचं चिकन आणायला? पट्यावर एक ठीक आहे, ठीक आहे आपली ते सगळी. तिकडे गेलं ते सगळे हका हका तोंडाकडे बघतात. तसं काही कधी बघितलीच नाही पोरी कोणी. पाणी आणून अगं हे स्वतः जात नाहीत संध्या आणायला. घरची कोंबडी फक्त पाहिजे. घरची पण नाहीत कापून देत. घरची पण नाहीत कापून देत संध्या. ओरडतात घरची कापल्यावर. मला कापल्या समोर कापल्या मला खावं. झोप लागलेलं आहे. पाणी आणून सांगतो मला प्यायला. मला गाडी चालवताना अशी डुकली लागत होती. ठीक आहे. नको जरा सबर करू. तरी 200चं पेट्रोल नाही झालं. मग मी तिथं आले, मला म्हणतात पेट्रोल टाकलं का. एखादा म्हणतो ना घे 500 रुपये पेट्रोल टाक. मी पप्पा पप्पा आवाज येते. पप्पा पुढे गेले ग. गरीब आहेत ग पप्पा. आणि नंतर मला फोन करून सांगतो संगीत त्याच्यात पेट्रोलच नाही गाडीत. मी म्हणलं म्हणूनच तुम्हाला आवाज देत होते ना मी. असू दे ग. मी 50 पेट्रोल काम केलं. 50 त्याला आपण हॉटेलला जाऊ जेवायला. मी कुठं म्हणलं तुम्हाला पैसे द्यायला. जावा दोघ जण, तिला घेऊन जावा, ती भरीन बिल. मग काय मम्मीच्या लाडक्या असं पण नॉनव्हेज खात नाहीत घरी आणून. लाडक्या बहिणीचे पैसे काढून आणले मी. चला घ्या, असं पण तुम्हालाच येत ते. जावा, खरंच जावा. नॉनव्हेज खाते. असं पण लाईट पण नाही घरी. नॉनव्हेज खायला कुठे जाते? नाही तर जाऊ द्या, शिवनेरीवरच हे आणा पनीर.
इतकं खतरनाक बनवतात ना पनीर, मस्त आहे. मला पनीर नाही आवडत, मी पनीर इडली नाही खात. कसा वास येतो बाई त्या पनीरचा, दुधाचा मसाला. शहाणी. गेले वैरण आणायला. तू काढ माझा व्हिडिओ काढ तू, मी काढते तुझा. ब्लॉग शूट करायला फोन उभा नसतो पकडायचा, आडवा फोन पकडतात ब्लॉग शूट साठी. शॉर्ट व्हिडिओ पण येतात ना, तू पण टाकते ना. तू असं करून पण असं करते, असं करून करते, असं. असं नाही करत मी, मला माहिती कॅमेरा कसा ऑपरेट करतात ते. हो, मी नाही करत तसं, खरंच नाही करत. तर तू परत टेक घेतेस ना. हा, दुसरे टेक घेते मी. तर ना आता चिडचिड झाली चौधरी साहेबांबरोबर. एकतर अरे मला झोप लागली माहिती का, आल्यावर तिकडून मी किती खाऊन गेली होती तुझ्या बरोबर. खाल्लं की सुख लागून नाही दिलं तू. म्हणूनच तिथं उतरले. मी मला कसं तरी झालं माहिती का, तेवढं उन्हातनं चालत आली तिथनं ती. पदर घ्यायचा ना मग डोक्यावरती. आणि व्हिडिओ ब्लॉग एडिट करत करत कधी झोपली मला तीच कळलं नाही. मग अशी उठली मी 3:30 वाजता. आळसल्यावानी झालं ते एकदम. कामं सगळी तशीच पडली माझी. मला किती काम होतं माहितीये का. आणि आता पप्पा पण अर्ध काम सोडून गेलेत. ते पिपरी खाली वेगळं शेण, गायांच्या मागं वेगळं शेण, कपडे पडले धुवायची, भांडी पडलेत घासायची, शेळ्या पाणी पाजायच्या, कालवड ठेवली बांधायची, इकडं आणून बांध म्हणले ते, वैरण कर अजून त्यांना. म्हणजे माझं मी स्वतः कामं केली तर माझं मला नियोजन असतं. माझी एवढी कामं आहेत, मला ह्या वेळेत एवढी कामं झाली पाहिजेत. आणि ह्यांच्या जीवावर बसली राशी, म्हणजे ही ज्या नाही चौधरी साहेबांच्या आहेत घरी, आज चला आराम आहे, तर असा माझा राडा करून टाकतात कामांचा. तर चला मंडळी, काय काय टेक घेतलेत मला काय माहिती नाही. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपलं रोजचं मटण त्याला कोण रड, असं झाले माझं. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.